नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आजपासून आपण स्वतःच्या नवीन घराचा बांधकामाचा पूर्ण प्रवास तुमच्यासोबत शेअर करणार आहोत। आतापर्यंत इथे फक्त जमीन होती आणि आज बघा आपल्या घराचं काम चक्क पाया लेवलपर्यंत आलं आहे। घर बांधणं हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि माझंही हे स्वप्न आता हळूहळू प्रत्यक्षात येत आहे। आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आतापर्यंत काय काम झालं आहे, पाया कसा तयार केला, किती काम झालं आणि पुढे आपल्या घराचं काम कसं सुरू होणार आहे। तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर मंडळी, ही आहे आपल्या घराची जागा। काही दिवसापूर्वी इथे फक्त मोकळी जागा होती, पण आता इथे घराचा आकार दिसायला सुरुवात झाली आहे। इथे आपलं घर उभा राहणार आहे। घर बांधताना फक्त भिंती आणि छप्पर एवढंच महत्त्वाचं नसतं, त्याची सुरुवात होती ती अगदी जमिनीपासून आणि मजबूत पायापासून। म्हणूनच आज आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत तो आपल्या घरचा पाया। हा बघा मंडळी, आपला घरचा पाया। इथे सर्वप्रथम मार्किंग करण्यात आली आणि त्यानुसार पाया खोदण्यात आल्या होत्या। पायाची खोली आणि रुंदी ही आपल्या घरचा प्लॅननुसार आणि इंजिनिअरच्या मार्गदर्शनानुसार ठेवली होती। त्यानंतर पायामध्ये आवश्यक ते मटेरियल आणि कॉन्क्रीट काम करण्यात आलं। हा भाग दिसायला कदाचित साधा वाटत असेल, पण घरासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे। कारण घर कितीही सुंदर बनवलं तरी त्याचा पाया मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे। इथे तुम्हाला बांधकामासाठी वापरलेले मटेरियल दिसते। आपण शक्य तितका चांगला मटेरियल वापरण्याचा प्रयत्न करत आहोत आणि प्रत्येक काम इंजिनिअरचा आणि मिस्त्रीचा मार्गदर्शनानुसार करून घेत आहोत। आता बघा, इथून आपल्या घरचा रूमचा अंदाज यायला लागला आहे। इथे आपली एक रूम येणार आहे, इथे दुसरी रूम आहे आणि या बाजूला आपला हॉल किचन भाग येणार आहे। आता फक्त पाया आणि लेवलपर्यंतचं काम झालं आहे, पण कल्पना करा मंडळी, काही दिवसांनी याच जागेवर भिंती उभ्या राहतील आणि काही महिन्यांनी इथे आपलं पूर्ण घर तयार झालेलं असेल। तो क्षण खरंच खूप खास असणार आहे। पण मंडळी, घर बांधताना जेवढं मटेरियल आपण कॉन्क्रीट जेवढं आणि घरचा जो मटेरियल आहे आणि बांधण्याची जो पद्धत आहे, जेवढं महत्त्वाचे आहे तेवढंच महत्त्वाचं आहे घराचा क्युरिंग करायचा। आपण जेवढं घराला व्यवस्थित पाणी देऊ तेवढंच घराच्या भिंत्या हे मजबूतपणे उभ्या राहतात आणि तेवढाच मजबूतपणे हा कॉलम्स उभे राहतात। तर मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचा भाग सांगायचा हे आहे की आपण घर बांधत असताना त्या घराची क्युरिंगसाठी, आपण त्या घराची मजबूतीसाठी, आपण त्या घराची स्ट्रॉंगनेससाठी काय करतो, तर जेवढा शक्य होईल तेवढं आपण जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं आपण त्या घराच्या भिंतींना, कॉलम्सना, स्लॅब्सना, भीम या सर्व गोष्टींना पाणी देणं तितकेच महत्त्वाचं आहे। तर मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आत्तापर्यंत किती खर्च झाला आहे। तर पुढचा टप्पा आपण पाहतोय की आत्तापर्यंत या घराला किती खर्च आला असेल। घराचा बांधकामाचा खर्च हा जागा, प्लॅन, मटेरियल, मजुरी आणि बांधकामाच्या पद्धतीनुसार बदलतो। म्हणून मी या व्लॉगमध्ये अंदाजे आकडा सांगण्यापेक्षा पुढच्या व्लॉगमध्ये प्रत्येक खर्चाचा हिशोब तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। सिमेंट किती लागलं, वाळू किती आली, खडी किती आली, मजुरी किती झाली आणि एकूण किती खर्च झाला, हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। तर मंडळी, आजच्या व्लॉगमध्ये एवढंच। आज आपल्या घराचा बांधकाम पाया लेवलपर्यंत आलं आहे। आजचा दिवस या घराच्या प्रवासातील एक छोटासा टप्पा आहे, पण माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे। पुढच्या व्लॉगमध्ये आपण घरचा पुढच्या बांधकामाची सुरुवात पाहणार आहोत आणि त्यासोबत खर्चाचाही पूर्ण हिशोब तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला हा घर बांधण्याचा पूर्ण प्रवास माझ्यासोबत पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे मते। पुढच्या व्लॉगमध्ये घरचा कोणता भाग आधी दाखवायला हवा। चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद।